परतवाडा चिखलदरा रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची पाहणी व तक्रार सुद्धा झाली आहे। युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केलेले रस्ता रोको व बांधकाम कंत्राटदार कंपनी यांना केलेली मारहाण यावर युवा स्वाभिमान पक्ष श्रेष्ठी आणि पोलीस प्रशासन गप्प का असा प्रश्न निर्माण झाला आहे। विदर्भातील पर्यटन क्षेत्रांचा विकास व्हावा याकरिता परतवाडा चिखलदरा चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे। मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाचे उपेन बचले यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या नावाखाली कार्यकर्त्यांसह जादू कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरवरती हल्ला करून रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून धुमाकूळ घातलेला आहे। यामुळे या रस्त्यावर वाहतूक बराच काळ विस्कळीत होऊन परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकारामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन करून दादागिरी करणाऱ्या युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेमका कोण यावर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून परतवाडा चिखलदरा या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह निर्माण करून अनेक निवेदने यांचे नेतृत्वाखाली देण्यात आली। यावर जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा या रस्त्याची पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते। युवा स्वाभिमान पक्षाचे उपेन बचले यांनी चक्क कोरोना काळामध्ये जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना जमावबंदी कायदा असूनही रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। या अनुषंगाने रास्ता रोको आंदोलनाच्या नावाखाली युवा स्वाभिमान पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी जादू कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर जयेंद्र सिंह यांच्याशी शाब्दिक बाचाबाची करून काम बंद करण्यास सांगितले। यानंतर बचले आणि काही कार्यकर्त्यांसोबत प्रोजेक्ट मॅनेजरवरती हल्ला करून त्यांना मारहाण केली। या मारहाणीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर थोडक्यामध्ये बचावले आहेत। प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या डोक्याला दुखापत झालेली असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहे। यावेळी रस्त्यावर उभी असलेली कंपनीची बोलेरो, टिप्पर या वाहनांची सुद्धा तोडफोड कार्यकर्त्यांनी केली। यामुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन दुचाकी वाहन चालक, चारचाकी वाहन चालक व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती। एकीकडे कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असताना युवा स्वाभिमान पक्ष श्रेष्ठींनी उपेन बचले यांचे होणारे रस्ता रोको आंदोलन का थांबविले नाही असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी या रस्त्याच्या चौकशीचे आदेश देऊनही कामचुकार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे। मात्र रास्ता रोको आंदोलनाच्या नावाखाली युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाणारी दादागिरी व प्रोजेक्ट मॅनेजरवर केलेला हल्ला, वाहनाची तोडफोड यावर जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि गरिबाचे कैवारी म्हणून घेणारे रवी राणा काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज रोजी युवा स्वाभिमान पक्षातर्फे परतवाडा येथील प्रमुख उपेन बचले यांच्या नेतृत्वामध्ये रस्ता रोकोचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन परतवाडाकडे नोटीस बजावण्यात आली होती। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर यांनी सुद्धा त्यांना या नमुन्यातून प्रवृत्त होण्याबाबतची नोटीस दिली होती। कारण आता जी कोविड-19ची परिस्थिती आहे या अनुषंगाने आपण काढू नये आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा याबाबत त्यांना सूचित केलं होतं। तरी हे लोक जमले, आपण पेट्रोलिंग पार्टी आणि पोलीस त्या ठिकाणी केलेला होता। पण आपला पद्धत जी आहे ती वाय पॉईंट ते धामणगाव गडी इथपर्यंत एरिया हे या ठिकाणी कुठेही रस्ता रोको करणार होते, त्यामुळे पेट्रोलिंग आपली चालू होती। अचानकपणे हे लोक जाऊन त्यांनी एक मजुराशी वाद घालून काही हुज्जतबाजी केली असा प्राथमिक माहिती आहे। त्या अनुषंगाने ज्या काही तक्रारी या पोलिसांना प्राप्त होईल आणि यांनी एकत्र जमले या संबंधात जो काही आहे ती कायदेशीर कारवाई यांच्याविरुद्ध करण्यात येईल आणि आलेल्या तक्रारीपर्यंत त्याचा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। परतवाडा येथून पंकज साबू तर चिखलदरा येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।